तर ठाण्यामध्ये रेल्वे प्रशासनाविरोधात आंदोलन सुरू आहे आणि सोहम कटरेला श्रद्धांजली वाहून या आंदोलनाला सुरुवात झाली आहे। रेल्वेकडून प्रवाशांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत आहे अशा प्रकारची तक्रार आहे आणि सोहमचा हा अपघात नाही तर रेल्वे प्रशासनाकडून हा खून आहे असं म्हटलेलं आहे। काल झालेल्या रेल्वे अपघातात दुर्दैवी निधन झालेल्या सोहम कटरेला ठाणे रेल्वे प्रवासी संघाने श्रद्धांजली अर्पित करून रेल्वे प्रशासनाचा जाहीर निषेध केलाय। प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करते आणि असे अपघात हे वारंवार घडत असल्याचा आरोप रेल्वे प्रवासी संघटनांनी केलाय। परीक्षेच्या काळामध्ये विद्यार्थ्यांसाठी विशेष लोकल सेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। महिलांसाठी विशेष लोकल सेवा सुरू व्हावी अशी मागणी आहे आणि रेल्वे प्रवासी संघटनांनी सोहम कटरेचा रेल्वे अपघात नाहीये तर रेल्वे प्रशासनाने खून केल्याचा आरोप या संघटनांनी केलेला आहे। सोहम कटरेचा 12वीच्या परीक्षेचा पहिला पेपर होता आणि पेपरला जाताना पहिल्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला। अत्यंत हळहळ करायला लावणारी ही मोठी दुर्घटना काल मुंबईमध्ये घडली आणि सोहम कटरेला आज श्रद्धांजली अर्पण करत प्रवासी संघटनांनी निषेध केलेला आहे रेल्वेच्या प्रशासकीय कारभाराचा। रेल्वेकडून अशा प्रकारच्या दुर्घटनांकडे दुर्लक्ष केलं जात आहे अशा प्रकारचा आरोप या संघटनांनी केलेला आहे। सोहम कटरेला श्रद्धांजली वाहत असताना आपण पाहतोय प्रवासी संघटनांचे हे लोक तर परीक्षेच्या काळात तरी विद्यार्थ्यांसाठी विशेष अशी लोकल सेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर महिलांसाठी सुद्धा विशेष लोकल सेवा सुरू व्हावी अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनांनी केलेली आहे। तर प्रवासी संघटनांचा काय नेमकं या संदर्भातलं म्हणणं आहे तेही आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर रेल्वे प्रशासनाविरोधात त्यांनी आंदोलन केलं, काय म्हणतात पाहूया। तक्रारी आपल्या रेल्वेकडून आहे। गेले 30-35 वर्ष आम्ही रेल्वेने प्रवास करतो आणि तेव्हापासूनची गर्दी आम्ही पाहत आहोत वगैरे आणि आता जसं जसं फार लोंढा येतो गर्दी फार वाढलेली आहे। महिलांची गर्दी वाढलेली आहे। आता मी जस्ट लेडीज स्पेशलने आले, अजिबात चढता मला सुद्धा आलं नाही। म्हणजे लेडीज स्पेशलला चढता येत नाही म्हणजे किती आम्हाला त्रास होतोय पहा। आम्हाला लेडीजच्या म्हणजे महिलांच्या डब्या हव्यात जास्त वाढू आहेत, महिलांचे डबे जास्त वाढू आहेत, महिलांच्या गाड्या सुद्धा जास्त, फक्त महिला स्पेशल हव्यात। आज महिला स्पेशलने मला चढता येत नाही, उतरता येत नाही, अक्षरशः शोकांतिका आहे। आणि तुमचे रेल्वेचे प्रोजेक्ट लवकर तयार होत नाही त्यामुळे आम्हाला ह्या प्रकारे आम्हाला त्रास होतो आणि रोज मरून म्हणतात। आज जो विद्यार्थी मरण पावलेला आहे काल ऍक्सिडेंटमध्ये, हे जे शाळेचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी खास स्पेशल ट्रेन सोडा मी म्हणते। नाही जमल्या तर जे तिकडे परीक्षेला उभे आहेत जे राहतात ना त्याच आवारामध्ये यांचे परीक्षा केंद्र ठेवावं, मुख्यतः असा बळी गेला नसेल। आज मी ह्यांना श्रद्धांजली खरी वाहते, अशा प्रकारे वाहते। मांडलेले आहेत रेल्वे प्रवासी संघटनांतर्फे आणि विशेषतः महिलांचे डबे हे वाढवावेत अशा प्रकारे ही मागणी करण्यात आली आहे। अनेक वर्षापासून प्रवासी संघटना कार्यरत आहेत। संबंधितांवरून सतत सेवा चालू करा, तसेच 15 डबेचे लोकल सुरू करा। रेल्वेने तिसऱ्या कॉरिडॉर म्हणजे 5वी 6वी लाईन होईल तेव्हा आम्ही 100 गाडीचे इन्फ्रास्ट्रक्चर वाढायला पाहिजे, ते वाढत नाहीत। अनेक वर्षापासून प्रवासी संघटना कार्यरत आहेत। संबंधितांवरून